करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. नमस्कार मंडळी. हास्य तुमच्या जखमांवर फुंकर घालतं, काही काळ वेदनांचा विसर पाडतं. अशा अनेक त्रासांवर गुणकारी असलेल्या हास्याचा आनंद घ्यायला सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. मंडळी, नटसम्राटाच्या वृद्धत्वाची गोष्ट आपण पाहिली, पण आज आता आपण आणखी एका सम्राटाच्या म्हातारपणाची गोष्ट पाहणार आहोत. तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी. हॅलो. हॅलो सर, नमस्कार. ते बिल्डर तुम्हीच आहात का? हो, मी बिल्डर प्रसाद खांडेकर बोलतोय. नमस्कार सर, आम्ही रायडोंगरी श्री शरीर सौष्ठव स्पर्धेमधून बोलतोय. तुम्हाला भाग घ्यायला आवडेल का आमच्या स्पर्धेत? मी बिल्डर म्हणजे बॉडी बिल्डर नाही, बिल्डर बिल्डिंग बांधणारा बिल्डर आहे मी. आमच्याकडे बिल्डर दोनच आहेत, श्याम राजपूत आणि सुनेहा ठाकूर. श्याम राजपूत जमेल तिकडे वजन मारत असतो, सुनेहा ठाकूर जमेल तिकडे सूर मारत असते. त्या दोघांना फोन करा, कळलं? हा फोन. ओके, सॉरी सर. स्टेला, व्हॉट इज दिस? कोणाचा फोन ट्रान्सफर करतेस ते तरी बघ. पाठव, पुढचे कोण गेस्ट आहेत ते. हा, माझी मीटिंग आहे, लवकर पाठव. बाबा बाबा हळू. हॅलो बाबा हळू, 1 मिनिट. सावकाश. अहो किती दम लागला तुम्हाला? सावकाश सावकाश. कोण आहात तुम्ही? सावकाश, इथे बसा. कशाला या वयात फिरताय तुम्ही? हा, मुलाबाळांना पाठवायचं ना, केवढा दम लागला. 1 मिनिट, पाणी घ्या. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. हे घ्या पाणी घ्या. शांत व्हा, शांत व्हा. कोल्ड्रिंक आहे, पाणी आहे. सावकाश सावकाश. हा, काय करताय बाबा? कशाला या वयात फिरता? कोण आहात तुम्ही? कुठून आलात? हा, मी गुंडा आहे. गुंडा आहे मी. मी तुझ्याकडे खंडणी वसूल करायला आलोय. कोण आहात बाबा? झोपेत चालताय का? हो. हा, काय कोण आहात तुम्ही? कुठून आलात? ए जाड्या, खरंच गुंडा आहे मी. मी तुझ्याकडे खंडणी वसूल करायला आलोय. तू 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 असं नाही ऐकणार. काय करताय? एक मिनिट, असं नाही ऐकणार तू. एक मिनिट, एक मिनिट. 1 सेकंड. मी तुला मारेन. तोंडात मारा, तो पंप आहे. जाल गचकन, दम लागलाय, तोंडात मारा तो. काय करताय बाबा? नाही, तू असं नाही ऐकणार. थांबा. तू काय असं काय नाही करता? ऐकणार. आता काय शोधताय? हो, एक मिनिट. एक मिनिट, 1 मिनिट. ती मी खरंच गुंड आहे. 1 मिनिट. तुम्ही बंदूक घेऊन आला, ती बंदूक आठवा. हे बघा, ऐका, बंदूक कुठून आणला आता तुम्ही? कळलं? आता कळलं का? हे बघ, मला खंडणी दे. मला 50 लाखांची खंडणी दे. अरे बंदुकीच्या वजनाने पडलास तू. गुंड कुठला? उठा. हो, उठा वरती. काय बाबा करताय? उभे राहा. काय करताय तुम्ही? बसा इथे, बसा. शांत व्हा. हा, असा गुंड असतो कधी बंदुकीच्या वजनाने पडतो पुढे? तुला अजूनही खरं वाटत नाहीये? अजूनही एक काम कर. फुगलवर सर्च कर. मला फुगलवर. काय फुगलवर सर्च करा? बेडका डिग्गा सर्च कर. बेडका बेडका डिग्गा. अरे खरंच तुम्हीच आहात हे? अहो, थांबा सावकाश. थांबा. अरे बापरे, हे खरंच तुम्हीच आहात हे? बेडका डिग्गा चकमकीत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार. बेडका डिग्गावर 5 लाखाचं बक्षीस. बेडका डिग्गाने केलं सुप्रसिद्ध बिल्डरचं अपहरण. अहो, हे सगळं डेंजर. खरंच अहो सेम आहे फोटो. खरंच तुम्ही आहात? ही काय अवस्था झाली बाबा? बाबा बाबा काय
बोलतो बाबा नाही कळलं ना आता मी कोण आहे बेडका डिग्गा आहे मी हा. हो पण त्या बेडका डिग्गाचा आता बोडका डुगडुगा झालाय त्याचं काय ही काय काय ही अवस्था झाली हा म्हातारपण रे म्हातारपण हो म्हातारपण सगळ्यांना सगळं शिकवतं रे तुला सांगतो मी ऐन तारुण्यात जर माज केला नसता तर हे दिवस माझे आले नसते बरोबर. माझी गँग होती गँग माहिती आहे काय हो. आमची सगळी गँग अशी शहरभर अशी राज्य करायची आता कुठे असता तुम्ही आता काही नाही मी तिकडे डोंबिवलीला एका पडक्या चाळीत भाड्याने माझ्या बायकोसोबत राहतो अरे हा 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 ठीक आहे आणि आणि गँग मधली पोरं माझा एक पंटर होत्या भोजने तो तिकडे कोकणात जाऊन आता भातशेती करतो फावल्या वेळात हेअर कटिंग पण करतो तो आणखीन एक दुसरा माझा पंटर होता झिपऱ्या गवऱ्या तो आता टकल्या गवऱ्या झाला रे हळूहळू माराल माराल हळूहळू असा घंटी वाजत तो गोळ्या मारायचा पण आता घंटा पण वाजत नाही आणि मान पण त्याची फिरत नाही आणखीन एक माझा पंटर होता तुला सांगतो अरण्या तो आता अरण्या करत ICU मध्ये पडलाय तो एवढे पंटर होते तुमच्या गँगचे हा. ठीक आहे खूप म्हणजे सॉलिड डेंजर होती हो तुमची गँग हा पण हे सगळे माझे जण असते ना सगळे पंटर तर तुला बघून घेतलं असतं चांगलं पण मी एकटा शांत बसणार नाही अरे माझा गुंडपिंड आहे काय ते? गुंडाचा पिंड आहे माझा मी माझा अखेरच्या श्वासापर्यंत मरेपर्यंत गुंडगिरी करणार इथेच मारालो शेवटचा श्वास इथेच घ्याल शांत व्हा शांत तेच तुला सांगतोय मी गुंड आहे रे मी तुझ्या पाया पडून तुला धमकी देतो तू मला खंडणी देणार देऊन टाक मी जाऊन जाईन मला कुठली पद्धत आहे पाया पडून धमकी द्यायची अशाने कोणी खंडणी देत नाही मी सुद्धा खंडणी देणार नाही तू खंडणी नाही देणार थांब मग तुला मी आता किडनॅपच करतो थांब कसं काय होणार आहे का किडनॅप होणार आहे अहो समजा मी आता तुम्हाला असा धक्का दिला तर नाही अरे देवा हा मेला हा अहो मी दाखवत होतो अरे मी काय डॉक्टरांना फोन करतो हॅलो डॉक्टर हॅलो हा बोल पशा ऐका ना डॉक्टर एक प्रॉब्लेम झालाय हा बोल पशा तू ऐकून घ्या ना आधी तुमचं चालू करा ऐका ना आधी बोल पशा बोल ऐका ना अहो मी ऑफिसमध्ये होतो आता आणि एक गुंड इथे आला तो खंडणी मागायला आला होता माझ्याकडे अरे मग मला काय सांगतोस ते पोलिसांना सांग ना इकडे हे नाही सांगू शकत पोलिसांनी वेगळी सिच्युएशन आहे अरे पण मला सांगू नकोस तू पोलिसात जा बाबा इकडे मला नको सांगूस अहो त्याला हार्ट अटॅक आलाय मला काही सुचत नाहीये त्याचा हार्ट बंद पडलाय हो ऐका ना अरे मी नाही सांगू शकत तुला कोणाला फोन करायचा नाही खबरदार कुठला उठले ते थांबा उठले अरे मी कधीच ठेवलाय अरे उठले ठेवा काय करताय बाप ओ थांबा ना फोन मरता तर तुमच्या घरी जाऊन मरा ना माझ्या ऑफिसमध्ये कशाला मरता माझ्या डोक्याला उगाच ताप म्हणून सांगतोय मला खंडणी देऊन टाकणार आहे मी तुझ्या पाया पडून तुला धमकी देतो मी पण मोकळा आहे तू ठीक पण आहे मोकळा. मी जा बाहेर जा मी सेक्रेटरीला सांगतो तू देईल तुम्हाला 50,000 रुपये देईल ए, थाट! 50,000 नाही 50 लक्ष पाहिजेत मला किती 50 लक्ष 50 लाख हा मी देईन पिशवी उचलायला जमणार आहे 50,000ची गड्डी देतो एक सोबत खेळण्यातला ट्रक देतो त्याच्यात ती ठेवा आणि ओढत ओढत घरी घेऊन जा हा, ही आयडिया बेस्ट आहे असं पण मला भीक नकोय माझ्या हक्काची खंडणी हवी आहे मला कळलं ना तेव्हा तू मला घाबर अरे मी जेव्हा तरुण होतो ना तेव्हा विराज लुख्या सुद्धा नुसता जायचा माझा लोएस्ट गुंड होता तो जरी नुसता गेला ना तरी पण त्याला लोक खंडणी द्यायचे हे तर कायच नाही मी नुसता एक मिस कॉल दिला ना तरी पण लोक मला खंडणी आणून द्यायचे तू काय सांगतो का मला मीटिंग आहे मला नाही जायचं आहे. नाही तू मला घाबर आणि मला खंडणी देणार आहे घाबर मला तू नाहीतर तुला मी घाबर बोललो असं कोणी घाबरतं का मी बोलतो मला मीटिंगला जायचं उशीर होतो देतो ना 50,000 रुपये तुम्ही जा ना घाबरणार आहे तू मला मी ठीक आहे मी घाबरतो मी घाबरतो मी घाबरतो
घाबरलो तुला नाही, नाही रे. डुक्का आम्ही घाबरलो तुला. नाही 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 हे खोटं वाटतं रे ऍक्टिंग वाटतं खोटं वाटतं खोटं अरे लोक मला असं बघितल्याच्या नंतर असं चळा घाबरायचे माहिती आहे तुला तू पण असं घाबर मला ना उशीर मी ठीक आहे चळा मी घाबरलो नाही रे, कसं चळा कापायचं तुम्ही दाखवा. नाही मजा नाही खोटं वाटतं रे खोटं मग वाटतं कसं कापतात ते तरी दाखवा. हा आता बघ ए बेडका डिग्या आला घाबरा बेडका डिग्या आला हो. घाबरा हे माझ्यापेक्षा खोटं वाटतं. ए, पोलीस आले थांबा पोलीस नाहीये ऍम्ब्युलन्स गेली थांबा. लगेच ऍम्ब्युलन्स आणि पोलीस मधला फरक कळतो का तुम्हाला. ॲम्ब्युलन्स होती काय सॉरी हा काय झालं आता वय झालं ना कुठल्या गाडीचा आवाज कसा येतो ते हल्ली लक्षातच राहत नाही रे मी तुला सांगतो मी जेव्हा टेरर होतो ना जेव्हा बुटक्या होतो तेव्हा पण मला लोक लय घाबरायचे मी असती नुसती अशी बंदूक रोखली आणि गोळी असं जरी म्हणलो ना तरी समोरचा माणूस मरून जायचा आता पण तसं ट्राय करा ना बघा मी मरतोय का. नाही रे आता मी गोळी असं बोललो ना की माझी बायको मला बीपी आणि डायबिटीसच्या गोळ्या देते यार मला ना सिद्ध करायचं रे माझ्या बायकोसमोर तिला असं वाटतं मी कुठेही गेलो ना तर मला कोण खंडणी देणार नाही कोण घाबरणार नाही असं वाटतं तिला मला ना सिद्ध करायचं रे माझ्या बायकोसमोर मी पण कोणीतरी आहे याचं सिद्ध बघा बाबा बायको समोर सिद्ध करायचंय या एका वाक्यावर मी तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहे. बस काय करायचं ते बोला. नाही बायको समोर सिद्ध करायचं यासाठी समस्त पुरुष वर्गाने एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे. बरोबर. ते बघा प्रसादोक पुष्कर श्रोत्री एवढं एकमेकांना सपोर्ट करतात. मग आपण करायचं आजपासून आपल्या दोघांची जोडी बोला चल, तुम्ही ओके, काय करूया ठीक आहे. फक्त सांगा. एक मिनिट आता मी काय करतो माहितीये काय मी ना आता तुला इथे किडनॅप करणार आणि माझ्या अड्ड्यावर घेऊन जाणार एक मिनिट कुठे अड्ड्यावर माझ्या मला कुठे अड्डा तुमचा. इथनं असं उतर ए रे आता हे कसं करणार पत्ता विसरला की वाक्य विसरला. गुंड मी घाबर मला मी तुला इकडे असं किडनॅप करणार आणि अड्ड्यावर घेऊन जाणार तिकडे तुला असं बांधून ठेवणार आणि मग तुला फोन करायला लावणार आणि मग तू खंडणी मागवायची ऐका ना मला ना खूप उशीर झालाय माझी मीटिंग आहे पुढच्या प्रोजेक्टची मी तुम्हाला देतोय ना जा ना तुम्ही. नाही रे असं याला काय अर्थ नाही असं सगळं सिस्टमॅटिक व्हायला पाहिजे यार मी तुला इकडे किडनॅप करणार मग तिकडे मी घेऊन जाणार अड्ड्यावर ऐका ना बघा मला पण मीटिंगला जायचं तुमचा पण त्रास वाचेल तुम्हाला किडनॅपिंगचा फील घ्यायचा ना ऑफिसमध्ये बांधा ना मला दोरीला तेवढा वेळ वाचेल. अरे काय ऐका ना. साला दिवस आले यार चल ठीक आहे तू तेच म्हणतोस बोलतो मी, तसं तुम्ही करूया. सांगाल तसं करू. चल, बस. हा, तुम्ही काय ते सामान काढा किडनॅपिंगचं सामान आणि मी माझ्या सेक्रेटरीला फोन करून सांगतो. हा, एक second. ठीक आहे सामान आहे माझं. हॅलो स्टेला हा ऐक मी 5 मिनिटांनी तुला फोन करेन आणि सांगेन की एका गुंडाने मला किडनॅप केलं. अत्यंत विदारक असा गुंडा आलाय असं सांग त्यांना खतरनाक बोलायचं होतं ते विदारक बोलले. हा, खतरनाक गुंडाने मला किडनॅप केलं असं समज. हा आणि मग ते 50,000 रुपये घेऊन ये आणि मला सोड. तुला काय करायचंय सांगतोय तेवढं ऐक. उसको बोल दो की तुम्हारे बॉस को हा, हमने बोला खेला. बोला बोला गप्पा बसा ना सांगतोय ना सांगितलं तेवढं कर तू ये. हा ओके ओके ठेव आवाज दिला की ये पटकन. ओ चला मला मीटिंगला उशीर होतोय लवकर बांधा चला. आणलं बाबा हा कोणत्या काळात जगताय आता त्या ब्राऊन पट्टीने किडनॅप करता तुम्ही अजून हे दोरखंड घेऊन फिरताय कशाला ह्या वयात जमत नाही तर कशाला एवढी हे करून ठेव. द्या इकडे हे घ्या बांधा मला आता. तुम्हाला कळतंय का तुम्ही म्हातारा आणि बेवडा ह्याच्या मधलं बेरिंग पकडले. मला नका शिकवतो मला शिकवतोय लवकर मला उशीर झालाय. डायरेक्टर इकडे. मला शिकवतो बांधा मला बांधा या अरे या पुढे या. अरे दमलो रे जरा एक हॉल्ट घेतला छोटासा 1 मिनिट आलो अरे हे बांधलंच गेलं नाहीये काय करताय तुम्ही? इकडनं घे. या इकडे मी बांधतो सोडा इथे. मी येऊ का रे तिकडे नको तुम्ही कुठे येताय हे घ्या बांधा बरं मी येऊ का रे तिकडे बांधा तिकडे. मी येऊ का रे गप तिकडे बसा ना मारताय. स्टेला ए स्टेला हमने तुम्हारे बॉस को गप्प बसा ना. ए स्टेला स्टेला पैसे घेऊन
पैसे घेऊन ये ते. तुम्ही का बसा सर. काय सर काय झालं ए तुम्ही बोलू नका ना सर. मी तुम्हा दोघांना पण बाहेर काढेन. किडनॅपर कुठे आहे? अगं ते हे आजोबा आहेत ना. एक मिनिट मी या आजोबांना आधी बाहेर नेते. चला. अगं हे तुम्ही थांबा ना तुम्ही. समजा अगं अगं ते kidnapper. केला अगं ते kidnapper. वा वा, अतिशय क्यूट परफॉर्मन्स. बघूया हा सर असे काय म्हणतात. सई. स्टेलर परफॉर्मन्स असं म्हणेन मी. एवढा हा कुख्यात गुंड आहे तरी सुद्धा त्याची दया येत होती आणि हा पॅडीनीच करावा, म्हणजे प्रश्नच नाही पॅडीदा, प्रश्नच नाही. जेव्हा स्टेजवर पाऊल टाकतोस पॅडीदा तेव्हापासून तू जे धुमाकूळ घालतोस तू थांबतच नाहीस. यू आर अनस्टॉपेबल. असाच अनस्टॉपेबल कायम राहा. आणि तुला शेजारी अनस्टॉपेबल होण्यासाठी एक खूप मोठं मोटिवेशन आणि काय म्हणूया एनर्जी फोर्स असा एक माणूस आहे तो म्हणजे पशा. मला परवाच कळलं की आम्ही एकाच वयाच्या आहोत त्यामुळे. तर आउटस्टँडिंग कॅरेक्टर होतं. आणि काय मोमेंट होती ती जेव्हा वनीनी म्हणजे असं उचललं यार, असं उचललं वनीनी. आणि तुम्ही दोघे कोण आहात रे? एका फोनकटसाठी पण तुम्ही धुमाकूळ घालता. आउटस्टँडिंग. आय लव्ह आवर टीम. फार ब्रिलियंट आहेत सगळे. मस्त झाला परफॉर्मन्स. कडक. मला फार आवडला. मज्जा आली. गोड, अत्यंत गोड. प्रसादा. अफलातून अफलातून एक हिंदी शेर आठवतोय मला, कंट्रोल नाही होत आहे. नीचे गिरे सूखे पत्तों पर से जरा संभल के चलना, कभी कड़ी धूप में तुमने इन्हीं से पनाह मांगी थी. असं असतं म्हातारपण. म्हणजे मला फार भावणारं वय आहे ते ॲज अ परफॉर्मर म्हणून. तुमच्यापैकी कुठल्याही वयाच्या माणसाने म्हाताऱ्या माणसाचं बेरिंग घेतलं की मला प्रचंड अप्रूप वाटतं त्याचं. कारण मला स्वतःला ते कधीच करायला मिळालं नाही आहे. त्यामुळे माझी ती भूक आहे. त्यामुळे समोरचा जेव्हा ते करतो आणि इतक्या अप्रतिम पद्धतीने करतो तेव्हा मी हावरड्यासारखं बघत असतो की मला काय शिकता येईल यातनं. आणि आज मी खूप शिकलो पॅड्या, खूप. आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग. आणि काय कॉन्सेप्ट आणि किती गोड लिहिलं होतंस प्रसाद. अफलातून अफलातून. म्हणजे या विनोदात एक प्रचंड गोडवा आहे, त्याच्यात एक प्रचंड ओलावा आहे, त्याच्यात कुठेतरी थोडंसं पोखरलेपण आहे, त्या म्हातारपणाबद्दलच्या सगळ्या जाणीवा आहेत. आणि किती डिसेंट आणि किती स्वीट ह्युमर होता. Yes. आणि या मंचावर हा विनोद म्हणजे हा ह्युमर तुम्ही दोघं अप्रतिम पेलू शकता. निर्विवाद निर्विवाद. काय बेरिंग होतं आणि किती कन्व्हिक्शन होतं. बहारदार. मला सुचत नाही. आय लव्ह यू. कमाल. थँक्यू या क्यूटी पाय परफॉर्मन्ससाठी. थँक्यू. चला तर मंडळी आता जाऊया व्याघ्र दर्शनाला. तिथं वाघ बघायला एका शाळेतली मुलं पण आली आहेत. अभयारण्यातला हा हंगामा आपल्याला दाखवणार आहेत जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभराव, कल्याणची चुलबुली शिवाली परब, द वन अँड ओनली दत्तू मोरे आणि हास्य महारथी समीर चौगुले. सावकाशिया सावकाशिया. खाली काटे आहेत, खाली पण बघा. अच्छा करून हा वर बघू नका. हा कळलं का? नीट नीट चालायचं. नुसती पचर 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 करायची. हो बाई जरा हळू. सकाळच्या 5:30 वाजलेत. आपण जंगलात आलोय ना, जरा हळू. इथे हळू बोलायचं असतं. हा एकदम सावकाश. ती कशी मुलगी शहाणी आहे बघा. ओव्हर ऍक्टिंग नको. चल सावकाश सावकाश. वा शिवा. बाई मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही मला काय सांगितलं होतं? 30-40 मुलं येणार आहेत. शाळेची पिकनिक घेऊन आलात ना तुम्ही. मी 2च कशी? आणि ते 7-8 शिक्षक येणार होते. सगळे आहेत कुठे? अहो सांगते. म्हणजे काय जवळपास आम्ही 50 जणांची टीम घेऊन आलो इथे. 50? हा पण काय झालं काल संध्याकाळी मी सगळ्यांना म्हटलं की आपल्याला उद्या सकाळी पहाटे 5 वाजता नाही का जंगलात जायचंय ॲनिमल बघायला. सगळे तयार पण झाले. पण आमच्या त्या संस्कृतच्या बाई आहेत ना वनिताबाई, त्या काय म्हणाले आपण तीणपत्ती खेळू. अहो काय बोलताय काय? संस्कृतच्या मॅडम आहेत ना त्या. तीनपत्ती खेळतात. तीणपत्ती खेळू म्हणल्या मग काय त्या बोलायला खोटी का सगळे तयार झाले. खांडेकर सर, कांबळे सर, कदम सर, मोरे सर, वेंगुर्लेकर बाई सगळे तयार झाले. काय सांगताय काय? आणि पार तुम्हाला सांगते ही
साधी नाही बरं का ही वनिताबाई, जी रात्रीची त्यांना घेऊन बसली ती पार पहाटेपर्यंत खेळतच होती. पोरांच्या रातभर झोपा उडवल्या, दत्तू उठ, हे उठ, तो उठ, भोजने उठ, असं अशा पोरांच्या झोपा होतील बरं. मग सगळी पोरं झोपून राहिली, पण त्यातल्या त्यात ही 2 पोरं आहेत ना जागी होती. मग त्यांच्यावर असं थोडं पाणी शिपाडलं, त्यांना वल्ल केलं आणि मग त्यांना इथे सुकवून घेऊन आले. काळजी करू नका, दोघे आलेत ना, मी माझं काम करणार. मी गाईड आहे, मला तुम्हाला प्राणी दाखवायचं. ओके, तर आपण आता सुरू करूया. ओके, तर इथे बेटा, इथे तुझं वेगळंच नको, ये. ओके, हरकत नाही. हे बघा बेटा, हे बघा, आता आपण जंगलात आलेलो आहोत. हा, आपण आता इथं जंगलात आलेलो आहोत. हा. तर आपण जवळजवळ जंगलाच्या मध्यावर आलेलो आहोत. म्हणजे एकदम आताच घुसलोय बुवा असं. आणि इथे जर तुम्हाला प्राणी बघायचे असतील तर आवाज कमी ठेवायचा. त्याच्यामुळं बोंबला बोंबल करायची मी नाही. सांगतोय ना त्यांना. ही हैदराबादला, ती नागपूरला, एवढे लांब आहेत का? नाही केलं. इथेच आहेत ना, मग ऐकतायत ना, डायरेक्ट ऐकतायत ते. समजत नाही पोरांना. नाही, तसं नाही. मी सांगणार तेच तुम्ही काय सहमार काय एवढं करून तेच सांगताय, बाकी काही नवीन सांगत नाही की नाही. मी सांगतोय ते ऐकू दे त्यांना, कळलं? ऐका पोरं. तर इथे बरं का, इथे आपण वाघ बघणार आहोत. वाघ. येस, आपण सगळे जंगलात आलो. आपण सगळे जंगलात आलो. हळू. ए शिवा, मी तर वाघाला घाबरत पण नाही. त्याला मी असं मारेन ना. ए वाघ्या, या टायगर चल बाहेर ये, चल. तुला असं चपलीने उडून टाकतो फुटबॉल सारखा एकदम. हा टायगर आता जिंदा आहे, जिंदा. ए बाळा, ये बाळा, ये इकडे. बाळा, तू आता वाघाला धमकी दिलीस? हो काका, माझ्याकडे सुपर पॉवर आहे. बेटा, येताना एकटा आलायस, घरी जाताना फक्त दाढी जाईल. तू इथेच राहशील वाघाच्या जबड्यात, कळलं का तुला? अरे वाघाला हाणायचंय का तुला? हा, तुझ्या हातच्या ढुंगणात दम तरी आहे का वाघाला? काय शब्द हे तुमचे? अहो त्याला त्याला अहो, त्याला असं नाकात नाही. करायला लागत. त्याला हळू ना, जरा हळू. वाघाला मारायला जातोय. अहो हो, बरोबर आहे, पण हे बाई बाई बाई, मला तर वाघोबा काहीच करणार नाही. तू काय मोठी शहाणी आहेस का? काहीच करणार नाही. सांडपणा कर नका. बाई, माझ्याकडे ना स्वीटी नावाची मांजर आहे ना, तर मांजर वाघाची मावशी असते ना, तर मी वाघोबाला आहे ना माझं आणि स्वीटीचं नातं समजावून सांगेन आणि मग वाघोबा स्वतःच आपल्याला जंगलाची सर करून देईल सगळी. बेटा, हे ज्याने तुला सांगितलंय ना, मांजर ही वाघाची मावशी असते, त्याच्या दोन पहिली वाजव. हे असं नसतं रे. वाघाबद्दल तुम्ही अशा चुकीच्या माहित्या पसरवू नका. हे आपण लहानपणी करतो, ही याची मावशी, हा याचा काका, असं काही नसतं बेटा. कळलं का तुम्हाला? मग मांजरीची मावशी कोण असते? मांजरच असते बेटा. आणि मग वाघाची मावशी कोण असते? वाघीण असते. हा, तुझी मावशी माकड आहे का मला सांग? मावशी येताना खिडकीतून येतं का? नाही. अशी करत येते का? नाही की नाही? म्हणजे ती माणूस आहे. हा, पण ही पण मांजर आणि ती पण वाघीण असते. हा, चला चला, आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत, लक्षात आलं? आता या लाईनीच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. आणि इथला सगळ्यात महत्वाचा नियम काय आहे? काटेकोरपणे पाळायचा. इथे आवाज करायचा नाही. ओके? हा, तर आपण आता ह्या मचाणावर, हे बघा इथे मागे मागे बेटा, मागे है ना. हा, ह्या मचाणावर आपण आता चढायचं आहे. मॅडम, हे काय मसाला आहे? याच्यापेक्षा मोठं स्टूल तर माझ्या घरी आहे. बरोबर आहे हिचं. मग नाही, कसं आहे, साधारणपणे कसं असतंय, मचाण आपण असं तोंडवर करून बघावं लागतं, साधारण उंचावर असतं. हे तर म्हणजे असं बुटकं आहे. म्हणजे हे बघा बाई, यालाच आपण मचाण म्हणून आपल्याला स्वीकारावं लागेल. तरी पण नाही, याला थिएट्रिकल लिबर्टी म्हणतात. ती आपल्याला स्वीकारावी लागेल. इथं आपण तुम्ही जरा जास्तीचीच लिबर्टी घेतली बुवा, असं नाही वाटत का तुम्हाला? आता या दाढीवाल्या मुलाला आपण शाळेतला मुलगा म्हणून स्वीकारलं, ह्याच्यापेक्षा अजून काय लिबर्टी आहे मला सांगा बघू. ते पण खरं आहे. मग ज्या व्यक्तीकडे बघून तिसरी नापास हे आपल्या मनात येतं, तिला आपण सायन्सची शिक्षिका बनवलेली आहे. बरोबर की नाही? बरोबर की नाही? मग ह्याला मचाण समजायला आपल्याला काय प्रॉब्लेम आहे मला सांगा? आहे की नाही? चला मागे चला. हा, मागून आता मचाणावर चढायचं आहे. लक्षात आलं? हा, इथे इथे एक शिडी आहे बघा, दिसणार नाही तुम्हाला पण आहे. हा, हे असं. या या या. अच्छा, हा या. हा, ये. मी तर एका जम्प मध्ये वरती चढलो. काय चाललंय तुमचं? पडला असताच म्हणजे जम्प तुला ना डायलॉगच नाही दिले पाहिजेत या टोणग्याला. तुम्ही म्हणा काही, पण मीच चोपतो बघा.
चला आता शांतपणे बसा खाली. शांतपणे बसा. शांतपणे बसा. हा बघा आता इथे आपण शांतपणे बसायचं आहे. लक्षात आलं? अजिबात आवाज करायचा नाही. आजूबाजूला बघायचं, प्राणी पक्षी यांचं निरीक्षण करायचं. लक्षात आलं? हा हे बघा तिकडे दिसतंय, तिकडे एक मोठा तलाव आहे. लक्षात तलावात जाऊन त्या मगरीला पकडून फाडून बिडून टाकून मारून टाकीन त्याला एकदम. ये इकडे ये. हे बघ हे बाळा. हा काका आहेत ना, काका मारता तर खूप वेळा. जा. हा तर मी तुम्हाला काय सांगत होतो, तलाव. तिकडे एक तलाव आहे. त्या तलावावर आता वाजलेत किती? 6:30 वाजलेले असतील. 6:30 तिकडे पाण्यावर वाघ येतो. हा लक्षात घ्या. तर आता त्या वाघाला असं उलटा टांगून त्याला असं सुपर पॉवरने मारेन माझ्या. हा कुठचा ऐक बाळा, तू आहेस अगदी एवढा मोहरी सारखा, कोणी पटकन फोडणीला टाकेल तुला. शांत बस. तुम्हाला वाघ बघायचं की नाही मला सांगा, बघायचं आहे की नाही? हाड वाघाला विचारा दत्तू बघायचा आहे का. ए लहान मुलांचा सत्या. अरे मोबाईल मधलं ना सिम कार्ड काढेन आणि त्या जागी तुला कोंडून ठेवेन मी. वर्षभर एरझारा घरात लावशील तिथल्या तिथे सांगून ठेवतोय. याला वाजवेल ना मी याला. मी सांभाळते माझी पोरं. मी खूप कंट्रोल करते. मी सांभाळते हा माझी इथे पोरं. आवाज शांतपणा इथे करायचं नाही. नाही करत, नाही करत. याला मारेन त्याला मारेन करायचं नाही, कळलं का? त्यांच्या कलाने घेऊया, त्यांच्या हा, कलाने. त्यांच्या कलाने हा, घेऊया. तर शांत बसायचं. पोरांनो, शांत बसा. एकदम शांत बसायचं. शांत. वाघ येईल का आपण? पुराणो, मी तुम्हाला परवाच्या दिवशी काय शिकवलं? जंगलाचं हळू जरा चक्र. आता, बाई, हळू जरा. हा, शांत बसा. शांत. तर मी तुम्हाला परवा दिवशी काय शिकवलं? जंगलाचं चक्र कसं असतंय बघा. ससा गवात खातोय, गवात लांडग्याला खातोय, लांडगा माशाला खातोय, मासा सापाला खातोय, आणि साप आहे का नाही वाघाला खातोय. तर हे आहे आपलं चराचर. कसं असतं बघा पोराणो, गोष्टी एकमेकांमध्ये मिसळलेल्या असतात. ह्याला म्हणतात अण्णा साखळी. कुठला अण्णा आहे हा? हा कुठला अण्णा आहे ज्याची साखळी सांगता याला? अन्न साखळी असं येते, अन्न साखळी. आणि काय सांगता, काय माहिती देताय मुलांना? नाही. साप गवत खातो, नाही. गवत लांडगा खातो, नाही, काय झालं? लांडगा वाघ खातो. अहो. काही बोलतात नाही. शिक्षक आहात ना तुम्ही, ही ते माहिती झालं थोडा देता. घोळ. काय झाला माहितीये का? थोडा घोळ झाला असा का, कसं शाळेमध्ये समोर पुस्तक असतं बुवा, तर पुस्तकामध्ये बघून आपण पटकन पोळानं शिकवतो. तर इथं काय मला आठवलं नाही, थोडं 19-20 झालं. थोडं 19-20 नाही झालं, थोडं. सृष्टीची उलटापलट केली तुम्ही. अशी अण्णा साखळी सांगितली. थोडं होतं, मागं पुढं होतं. मागे थोडं. पुढे असं नका करू हो माफ तुम्ही. करा, माफ करा. शांतता. शांत. वागेल बरं काही अजिबात बोल. काका वाघ चड्डी खातो ना. अरे याचं काय करू यार मी? काय बोललास तू? वाघ चड्डी खातो ना. कसा मारू तुला रे मी? हा काय बोलतोय? वाघ चड्डी खातो आणि एक ते का? कोणी सांगितलं तुला हे? मी काल सुसूला गेलो होतो ना, तेव्हा मला बाई बोलल्या चड्डी लवकर घाल नाहीतर वाघ घेऊन जाईल. हा. अरे बाई काय समजवतोय तू? ही काय माहिती देताय तुम्ही? मी असं का सांगितलं सर? हा काय करतो ना, सुला जातो आणि चड्डीच घालत नाही. काय करतो? वरण असं शायनिंग मारत फिरत असतो. आय एम सुपर पॉवर, आय एम सुपर पॉवर. आणि खाली बघितलं तर भोंगळच इकडे तिकडे फिरत ते. मग बरं नाही दिसत ना. अहो, पण म्हणून त्याला मुळात मला त्यांच्या एक कळत कलेने नाही. मुळात तुम्ही अशी चुकीची माहिती देत जाऊ नका. त्यांच्या कलेने. वाघाबद्दल तुम्ही गैरसमज का निर्माण करता? एक मिनिट ही लहान मुलं आहेत की नाही, यांना तुम्ही पटकन जेव नाही तर वाघ येईल, पटकन आंघोळ कर नाही तर वाघ येईल. वाघाला विलन का केले तुम्ही मला सांगा बघू. त्याच्याबद्दल चांगली माहिती द्या ना. देते. हे बघा मी देतो तुम्हाला चांगली माहिती. बरं का? बरं का मुलांनो? पुराणो ऐका. बरं का मुलांनो? ऐका. हा. नाही बरं का मुला बोला. नाही, तुम्ही नाही, सांगा नाही, सगळं सांगा तुम्ही. सगळी वाघांची माहिती सांगा. त्यांना उमगलं पाहिजे पोराणं. तर ऐकलं मस्ती करू नका. हा तर मुलांनो, आपल्या देशात म्हणजे भारत देशात जवळजवळ आजच्या घडीला 2900 वाघ आहेत. कळलं का? तर सगळ्यांना एकत्र पकडून मारून टाकीन एकदम सुपर पॉवर माझी. असा चिरडेन ना इथे धरून चिरडेन मी तुला. सर सर
ऐका ना सर, ऐका ना सर. सर तुम्ही नका जास्त हे करू. वायबर नका हो, जास्त वायबर नका हो. ऐका, वायबर नका हो. याला पोरं लहान सांगा. आहेत. पोरं लहान आहेत. हे बघ आपण जंगलात आहोत बेटा, कळलं? अच्छा करेन तच्च्या करेन, इथे नाही चालत बेटा. वाघ आला ना की इकडे जवळ ये. आता जवळ बसायचं माझ्या, ये जवळ. आता जवळ बसायचं. हा, आता मी माहिती देतोय ती ऐकायची, कळलं का तुला? हा, तर आपल्या देशात जवळजवळ 2900 वाघ आहेत आणि हे सगळे वाघ सेव्ह टायगर या प्रोजेक्ट खाली आपण जतन करतो. हा, म्हणजे वाघाच्या खूप प्रजाती आहेत, जाती आहेत. म्हणजे अख्ख्या जगभरात सायबेरियन वाघ आहे, मलेशियन वाघ आहे, इंडो चायनीज वाघ आहे, आपला बेंगॉल टायगर आहे. आहे की नाही? अशा जाती सर आहे. सांगतायत एकदम बरोबर आहे बरं का. वा. पुराणू कसं असते, जसा वाघ असतोय नाही का, तशा वाघिणी बी असत्यात. हा बरोबर, लिहून वाघिणी. घ्या, लिहून घ्या, महत्वाचं आहे, लिहून घ्या. अरे वा, हा, चांगलं. तोंड बघत बसायची नाहीत नुसती, लिहून पण घ्यायचं, निसर्गाचा महत्वाचं आहे. अभ्यास करतात हे अभ्यास चांगलं आहे. करतात, पुराणात शिकवायला लागतं सगळं, त्यांच्या कलेने घ्यायला लागतं. लिहा बरं का. तर वाघ जसा असतो तशी वाघीण बी असती. वाघ हा हिंस्त्र प्राणी असतो. हिंस्त्र 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 नाही, हिंस्त्र. हिंस्त्र. बाई बाई हळू हळू. मला एक प्रश्न आहे बाई. बाई, वाघ पिवळा असतो आणि त्याच्यावर काळे पट्टे असतात की वाघ काळा असतो आणि त्याच्यावर पिवळे पट्टे असतात? मी तर त्याचे सगळे रंगच पुसून टाक. सर, सर, लहान पोरं आहेत. सर, लहान पोरांना असं मारू नये सर, चांगलं नाही. लहानगी पोरं आहेत ती. लहानगी पोरं आहेत ते. किती टोणग असलं कार्ट, किती भावलाट असलं तरी असं मारू नये सर लहान पोरांना. ये तर तू घाबरू नको, मी आहे. ये बस आणि जरा थोबाड बंद ठेव, नाही तर खरंच कोंबडा करीन मी. हा, इथं माझ्या बाजूला बस. ये इकडं, आवाज करू नको. वेगळे प्रश्न विचार. हा, वेगळे प्रश्न विचार. सतत वाघाबद्दल काय काय तेच तेच विचारू नको. वेगळे प्रश्न विचार. बाई, मला एक प्रश्न आहे बाई. काय गाणं तयार करताय? हे कुठले सूर आहेत तुमचे? त्यांच्याशी तसं बोला, पोरगी लहानगी आहेत. बोल बाई. बाई, वाघाचे डोळे लाल का असतात बाई? जागरण. आता रातभर जागे राहणार तर मग सकाळचे डोळे लाल नाही होणार, मग काय होणार? बरोबर आहे. अरे तू काय माहिती देतेस मुलांना, कळतंय का? वाघाचे डोळे जागरणामुळे लाल असतात. तू काय वेब सिरीज बघत असतो? काय करेल वाघ? जागरण का करेल वाघ? त्यांच्या कलेने घ्यावं लागतं अरे थोडं. काय कळाने घ्यावं लागतं? तुम्ही वाटेल ती माहिती देताय, अशी देऊ नका. पिढ्या बर्बाद करताय तुम्ही. अर्धवट तुम्हाला माहिती आहे, ही अजून पोरं अर्धवट. काय होणार त्या माहितीचं? चला, वाघील नाही का, वाघीलकडे. शांत शांत. वाघील ती बघ तिथं असेल तर तलावाच्या इथून जरा बघ. गपरे, आवाज करू नको. काय होतंय दत्तू तुला? बाई, काय सुसू सुसू. तुला किती वेळा सांगायचंय, बाहेर निघण्याच्या आधी हागणं मुतणं सगळ्यांना उरकून घ्यायचं म्हणून. नका हे शब्द म्हणू. त्याला दुसरे शब्द आहेत, असं नाहीच आहेत म्हणा. तू दाबून ठेव जरा वेळ. आता नाही तिथं पटकन वागायला तर खाऊन जाईल तुला. बाई, जोराची लागली. दाबून ठेव, दाबून ठेव. जोराची हो, लागली. लहान मुलगा आहे ना ते, राहू दे. जंगलात कुठं जाईल आता तो? थांबा, आता मी इथं नेतो. शौचालय पण नाही आणि आम्ही चिल्लर आणले का बा, 2 रुपये तुमचे, 2 ह्याचे, 2 माझे आणि 2 हिचे, असे 8 रुपये पण नाहीत माझ्याकडं. इथे जंगलात सुलभ शौचालय असणार का? आणि तिकडे बसणार कोण? कोल्हा अंदर जाऊ असं म्हणणार तो? काय बोलताय बाई तुम्ही? तुमचं तुम्हाला कळतंय का? लहान मूल आहे, त्याच्या किडनीवर प्रेशर आहे. चल बाई, चल ये खाली ये. सावकाश बरं का दत्तू. हा, तिथे जाऊन मस्ती करू नको. हात नाही धरायचा, ये खाली. कुठं चालली? जा आता तिकडे जा आणि करू नये सुसू. जा. काका झाली? काका हा. काका, आजचा आकडा काढला मी. तुम्हाला येतो? हा? तुम्हाला येतो? मला आजचा आकडा काढायला लावतो. इकडे काका, मला भीती वाटते काका. अरे वर काय करत असतो तिकडे? मी मारून नाही का? आता काय झालं तुला? नाही काका, खोटं खोटं बोलत होतो. खट्टा बोलला हा, हा. शांत म्हणा. तो मागे हो, मागे हो. हा हा. हलू नको.
हल्लाच तर तो हल्ला कर. हलू नको हळूहळू जा. हा. हळूहळू जा. हा चल चल चल. काका मागायला काका मागायला जोरदार टाळ्या, बहारदार परफॉर्मन्स. दत्तू, आज तू सुटला होतास मित्रा. छोटा पॅकेट बडा धमाका असं होतं. क्या बात. खूप सुंदर, खूप सुंदर. सई. अफलातून फारच अप्रतिम परफॉर्मन्स होता. सम्या, तू या जंगलातला वाघच आहेस, म्हणजे काय प्रश्न आहेसच, वादच नाही, निस्संशय. आणि तुम्ही ना असे आहात ना की तुमच्या हातात एक पान दिलं ना तर तुम्ही क्षणार्धात त्याचं जंगल उभं करता. म्हणजे काहीही नाही आहे या सेटवर, पण फक्त तुमच्या येण्यानी, तुमच्या आवाजानी ती 5-5:30 वाजण्याची वेळ एस्टॅब्लिश झाली, ते जंगल एस्टॅब्लिश झालं. सोबतीला आपलं बॅकग्राऊंड होतंच, पण ॲटिट्यूड जो पकडला होता तुम्ही तो इतका वंडरफुल होता सुरुवातीचा की क्या बात आहे. मग त्या मचाणावर चढण्याचे जे प्रयत्न, ती तुम्ही एस्टॅब्लिश केलेली खोटी शिडी, ओ हो, लाजवाब. अनेक गोष्टी पेरल्या होत्या या स्किटमध्ये आणि त्या प्रत्येक गोष्टीचं चीज झालं. म्हणजे त्या गोष्टी त्या वेळेला वाजत गेल्या. फार मजा आली ना. मग काय वंडरफुल कॅरेक्टर आहे. अफलातून. दत्तू फॅन्टॅस्टिक. शिवाली फॅन्टॅस्टिक. अफलातून ऑब्झर्वेशन. तुम्ही दोघांनी पण ती जी व्रात्य मुलं इतकी अफलातून उभी केलीत, कारण तुम्ही दोघांनी परफॉर्म केलं नसतं तर त्यांच्या दोघांच्या कॅरेक्टरला मजा नसती आली. सो चौघांचाही फार महत्त्वाचा वाटा होता आणि अफलातून फार बहार आली. वंडरफुल. थँक्यू सो मच गाईज. मंडळी, विनोदानं गर्भश्रीमंत असलेले कॉमेडी स्टार अरुण कदम आज चक्क झालेत भिकारी आणि त्यांच्या पुढ्यात उभी आहे साक्षात विनोदाची राणी विशाखा सुभेदार. चला तर बघूया या दोघांचा हास्य धमाका. भगवान के नाम पे दे दे बाबा, भगवान के नाम पे दे दे बाबा. नोट नसेल तर चिल्लर पण दे दे, चालेल बा, पण आहे काय ना दे रे बाबा. अरे दाता के नाम पे अल्लाह रखे. भाऊ, हा? ओ भाऊ, ऐका ना जरा, काय? मला जरा 270 रुपये देता का? 270 रुपये द्या ना जरा. बाई मी भिकारी आहे, दे दाता के भिकारी आहे. असू दे ना, मला चालेल. मी असलं काहीच मानत नाही भाऊ. अरे तुम्ही माना नाही तर नका मानू. मी भिकारी आहे, भिकारी. हा. असं काय करता भाऊ? बघा ना, एखाद्या चोर खिशात असतील 270 रुपये. असेच पोटात कावळे ओरडताय तो माझ्या. मला खूप भूक लागले हो भाऊ. द्या ना मला 270 रुपये. मला पिझ्झा खायचा आहे. पिझ्झा खायचा तुला, म्हणून तू भिकाऱ्याकडनं 270 रुपये मागणार? काय करू भाऊ? काय झालं, मी अशी रस्त्यानं गाडीतून चालले होते नवऱ्याबरोबर, तेवढ्यात भांडण झालं. नवऱ्याने मला तिथल्या तिथे उतरवलं. मग माझ्यासारखी एकटी दुबळी बाई कुठं जाणार? काय करणार सांगा बरं भाऊ. तू काय करणार आहे तर मला काय माहिती नाही बाय, पण पिझ्झा खाण्यासाठी तू भिकाऱ्याकडनं पैसे नाही मागणार. काय करू अहो? भुकेमुळे ना मेंदूच चालत नाहीये माझा. आता एवढा मोठा देह सोसायचा म्हणजे खायला तर लागणार ना भाऊ. आता तासभरापूर्वी माझ्या नवऱ्याने टाकली मला. याची बाई कुठे जाणार? काय करणार भाऊ? मला मदत करा. ऐका ऐका, तुम्ही ATM मध्ये जा, पैसे काढा थोडेसे. नाही ना, कारण घरीच राहिलेत. अरे मग घरी जा, कार्ड घेऊन या, पैसे काढा आणि मग खा काय ते. मी नाही जाणार घरी. मी नाही जाणार घरी. माझ्या नवऱ्याने मला हकलले. मी नाही जाणार घरी. अरे मग त्याची कंप्लेंट करा, पोलिसात जा, नवऱ्याची तक्रार करा. तुम्ही तक्रार करा. बरोबर आहे. हा. खरं तर मी द्या तक्रारच ना. करायला हवी. द्या ना. बरोबर आहे तुमचं. थँक्यू. हा, सल्ला दिला त्याबद्दल थँक्यू. पण भाऊ, माझं पाऊल उचलतच नाही हो.
माझ्या पायाला गोळे आले फार चालायची सवय नाहीये ना हो मला. भाऊ एक काम करता, इथून पोलीस स्टेशन पर्यंत कार बुक करता. काय बोलताय कळतं का तुम्हाला? अरे मी कार बुक करून देऊ तुम्हाला पोलीस स्टेशन पर्यंत जायला? हा म्हणजे माझ्याकडे मोबाईल असताना तर मीच केलं असतं, पण काही तिरमिरीत निघून आले, मोबाईल गाडीतच राहिला. भाऊ तुमच्याकडे मोबाईल असेल ना? हा मोबाईल मधल्या पैशाने तुम्ही कार बुक करून द्या ना. अरे खिशात पैसे नाही, मोबाईल मधून कुठे येणार? बाई ऐक ना, मी भिकारी आहे. भिकारी भिकारी असं तुझ्या भिकारी, मी म्हटलं ना तुम्हाला, मला असलं काहीच मानायचं नाहीये. अरे तुम्ही माना नाही तर नका मानू, पण मी भिकारी आहे. अरे नाही आहेत ना पैसे. बरोबर आहे, नका देऊ तुम्ही पैसे. एका स्त्रीने तुमच्या पुढे पदर पसरला ना, बरोबर आहे. लगेच पुरुष नाही येत माझ्याकडे पैसे असंच म्हणणार. नका देऊ पैसे, नका देऊ. पण निदान फोन तरी असेल ना, तोर तरी द्या. मला माझ्या नवऱ्याला फोन तरी करू द्या ना. एक फोन तरी करू. मी नाही देणार, मी नाही देणार. बॅलन्स लय कमी आहे, हो नाही देणार मी. ऐका माझं, नाही देणार. ऐका ऐका ऐका, देतो देतो. हळूहळू रडू नका तुम्ही लोक, काय बोलते. हा घ्या, रिंग द्या आणि कट करा. धन्यवाद भाऊ. कट केला? अगं कट 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 करा. नाही 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 नाही, अहो हॅलो ट्यून पाहिजे का असं त्यांनी विचारलं ना, म्हणून मी स्टार दाबला. भाऊ माझ्या नवऱ्याने नवीन कॉलर ट्यून लावली आहे. आता बघा 1 महिनाभर तुम्हाला जे जे लोक फोन करतील ना, ते तर सगळ्यांना ही कॉलर ट्यून ऐकू येईल. ती बघा तुम्ही, फार खर्च नाही, फक्त 20 रुपये महिना. अगं बाई काय झालं? अगं बाई तुम्ही 20 रुपये घालवले? भरले. अरे महिनाभराचं माझं 22 रुपयाचं बॅलन्स तुम्ही स्टार बटन दाबून घालवलं. आता 2 रुपयात मी काय करू? कसा अख्खा महिना काढू? अरे तुमच्यासारखं मोबाईलच्या डाटासाठी मी भीक नाही मागू शकत. कोण डाटा देता का रे? कोण डाटा देता का रे? अरे पोटासाठी लोक भीक देतील ना रे. पण भाऊ मगाशी तर तुम्ही गाणं म्हणत होतात. हे गाणं दे. दाता केना म्हणजे दाता, डाटा म्हणजे मोबाईल. मोबाईलचा डाटा मी भीक नाही मागू शकत, आणि मोबाईलच्या डाट्यासाठी मी भीक मागितलं तर लोक डाटेंगे मुझे. हे असं असतं. ज्याचं करावं भलं तर वाटतं माझंच खरं. बरोबर आहे रे, पुरुष नाही शेवटी तुम्ही. केकसा बायकांवर फक्त केकसा तुम्ही, दुसरं केलं काय तुम्ही? अगं बाई आमच्या यांचा फोन आला वाटतं. नाही. कोणाचा फोन आहे? माझ्या बायकोचा. केला खुश. कट कशाला करायला सांगितलं तुम्ही? हो नाही, आता माझ्या नवऱ्याचा फोन येईल ना, मग फोन बिझी राहील. अरे तुमच्या नवऱ्याचा फोन बिझी लागल म्हणून तुम्ही माझ्या बायकोचा फोन कट करायला लावला. आता काय करू मी? कश सकाळी आमचं दोघांचं भांडण झाले ना रे. आता तिला काय वाटेल? ती अजून चिडेल. आई गं. म्हणजे तुम्ही सुद्धा तुमच्या बायकोशी भांडलात तर? हे असे असतात पुरुष. प्रत्येक पुरुष आपल्या बायकोशी भांडतो. सगळे पुरुष सारखेच, एका मळेचे मडी आहेत सगळे. अरे काय मुद्दाम नाही भांडतोय, मुद्दाम नाही भांडत आहे. अरे इतकं दिवस रात्र मेहनत करतो, उन्हात तानात बसतो, भीक मागतो, कष्ट करतो, तर ती डब्यात काय देते मला? भेंड्याची भाजी. तुम्ही डबा आणलाय? हा. कुठे? सकाळी बायको देते मला. कुठे कुठे? हाय हाय हा काय पिशवीत. माझं. तुमचा डबा आहे? हो. अरे वा, भेंड्याची भाजी. अरे आज पण भेंड्याची भाजी दिली. अरे वा, छान. वा. थांबा. ओ थांबा थांबा थांबा. ओ थांबा. ओ थांबा, काय करताय? अरे मी काय डबा खाते ही बाई. असू दे भिकाऱ्याचा डबा. मी असलं काही मानत नाही हो. माझ्या लेकी सगळेजण सारखेच आहेत. वा
छान केली हो भाजी. अरे बापरे, हे काय फक्त भाजीच, चटणी वगैरे काहीच नाही दिली का? भाऊ, बहिणींना सांगत जा जरा डब्यात ना तिखटा मिठाची चटणी देत जा, कांदा लिंबू थोडं लावावं, लोणचं थोडं ठेवावं. ठीक आहे, हाताला सवय म्हणून आजचे दिवस करते मी ऍडजस्ट. ऍडजस्ट करेन का ऍडजस्ट करेन? तू काय माझ्याकडे मेस लावलीच आहे? ऍडजस्ट करेन. घेतलं ना खेचून, केलं ना तुझं माझं, बरोबर आहे. असं आहे, जरा बाईच्या हाताला काही लागलं की लगेच हिसकावून देतो पुरुष. तुझं माझं करतो, कायम तुझं माझं करत आलाय पुरुष, कायम तुझं माझं. हेच 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 मला पुरुषांचं आवडत नाही. अरे मी तुझा पुरुष नाहीये आणि जिचा पुरुष आहे ती मला भेंड्याची भाजी देते ना रे. अरे काय करू तुझंच कळत नाही. तू जा ना इकडून, जा. मी नाही घरी जाणार, मला घरी जायचा कंटाळा आलाय. म्हणजे घरी जाणार, पुन्हा नवऱ्याशी भांडणार आणि परत तुमच्याकडे येणार. अरे तू परत कशाला माझ्याकडे येते? तिकडे जवळचा कोणतरी भिकारी बघ ना. भाऊ, एक काम करूया, आपण दोघं मिळून इथे भीक मागूया. तू इथं माझ्या बरोबर भीक मागणार? हो हो, मला आणि माहिती. तुला वाटतं तुला बघून लोक भीक देणार? अरे तू माझ्या बाजूला बसली तर तू मला पण लोक भीक देणार नाही. भाऊ, असं नका न करू, मला घ्या ना तुमच्या धंद्यात. मला माहितीये नाही, नाही. या धंद्यात लोक खूप कमवतात. ऐक बाई. काही काही भिकाऱ्यांची घरं असतात, बँकेत अकाउंट असतात, असे गोणी गोणी पैसे भरून ठेवलेले असतात, असे पोत्याखाली सुद्धा पैसे असतात. मला माहितीये. हो ना भाऊ? हो ना, काय हो ना. ज्यांच्याकडे पैसे गोणी खाली असतात ना ते वृत्तीने भिकारी असतात. मी परिस्थितीने भिकारी झालोय ग. अरे माझे खाण्याचे वांदे. अरे तू जा ना इकडून. या बापुडीला पदरात घ्या. हाय पदर मला, हाय पदर, हाय पदर. आणि एवढं पदर पूर्ण नाही. पदर घे, पदर घे. बरं बरं, राहिलं. पण भाऊ, आपण बहीण भाऊ सारखे राहू ना. हो, मी तुमच्या बरोबर इथे बसेन. तू गाण्यात खरंच भिकारी आहेस ग. तू गाण्याची भिकारी आहेस आणि हे आमच्या धंद्यात नाही चालत. चांगलं गाणार असतील तरच भीक मिळते. भिकार गाण्याला कोण पैसे देत ना. भाऊ, असं करू नका ना. घ्या ना मला पदरात, घ्या ना पदरात. पदरात घेता अरे नाही. अरे मी नाही. अरे तू जा ना. तू जा. विशू, विशू तू इथे आहेस. विशू, विशू आपलं भांडण झालं, तू कारमधून उतरलीस आणि तू थांबलीस नाहीस. विशू तिथून निघून गेलीस. मी किती शोधलं तुला विशू. विशू, विशू. हॅलो हॅलो हॅलो. ए मिठ्या, ए मिठ्यानंतर मार आहे. ही बायको तुमची आहे? हा, ही बायको तुमची आहे? हो. अरे महिला घेऊन जा. ही डोक्यावर पडले. तिला झालाय, घेऊन जा. आपल्या भांडणाचा इतका धसका घेतलाय? खूप जाम धक्का घेतला. ती खूप धक्का घेतलाय तिने. तुम्ही जा इथून. नाही, मी इथून जायला नाही आलो. हा? हो, मीची साथ द्यायला आलोय. विशू, तू माझ्या आईशी भांडून गेली होतीस ना? मी पण भांडलो आज आईशी. समीर, आणि मी घर सोडलं विशू. आता पण इकडेच राहायचं विशू. सगळं सोडून आलोय विशू. जे मिळेल ते खायचं विशू. जिथे जमेल तिथे आपण राहायचं विशू. हे आपलं घर आहे विशू. इथेच राहायचं विशू. बस बस विशू, हेच आपलं घर आहे विशू. जरा उधर. एक दादा, एक काम कराल का? 270 रुपये आहेत का जरा तुमच्याकडे? माझ्या बायकोला मला पिझ्झा खाऊ घालायचंय. प्लीज जरा द्याल का मला? त्याच्यावरूनच भांडण झालं हो. प्लीज द्या ना पैसे. तुम्हा दोघांना पण पिझ्झा खायचा? हो हो 270 रुपयाचं? हो हो. देतो हा तुम्हाला पिझ्झा. थांबा हा. मी म्हटलं ना त्याच्या मस्त परफॉर्मन्स, मजा आली. सई, फार भारी झाला परफॉर्मन्स. अरुण दादा खूप गोड दिसताय आणि तुम्ही तुमच्या स्टाईलमध्येच आज रिॲक्ट होत होता, पण त्याच्यात काहीतरी वेगळे पण होतं आणि तुम्हाला बघायला फार मजा आली. तुम्ही हा आउटफिट, तुमचा वेश, तुमचं कॅरेक्टर अतिशय सुंदर कॅरी केलं. थँक्यू. विशाखे, तू जेव्हा स्टेजवर येतेस तेव्हा तू मॅग्नेट आहेस असं वाटतं, कारण सगळ्यांची नजर, एनर्जी अशी खेचून लॉक करून टाकतेस ती आणि शेवटपर्यंत ती तशीच राहते एनर्जी.
एखाद्या ॲक्टरबद्दल क्युरिओसिटी असते ना, तशी तुझ्याबद्दल भयंकर क्युरिओसिटी असते माझ्या मनात. तू स्टेजवर आल्याच्या क्षणापासून, आणि तू कधीच मला नाराज करत नाहीस ना, कुठल्या प्रेक्षकाला नाराज करतेस. त्यामुळे आय लव्ह यू. आणि खूप छान कॅरेक्टर होतं हे. ही संकल्पनाच खूप वेडी होती, आणि अशी मॅड संकल्पना या मंचावर सादर केल्याबद्दल खूप खूप आभार. आम्ही खूप हसलो. धन्यवाद. प्रसन्न. छान, मस्त. परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण विचार भिकारी नसावे असं म्हणतात. त्यामुळे मला ते तुझ्याकडे बघून फार पटलं विशाखा, की परिस्थिती जरा बिकट होती तुझी गरीब, पण विचार आत्ता आपल्याला एक भिकारी पिझ्झा खायला घालेल हा विचारच फार मोलाचा आहे. फार मस्त कॉन्सेप्ट होती आणि फार मस्त फुलवली दोघांनी. अरुण मस्त होतं बेरिंग, आणि शेवटपर्यंत डटून राहिलास त्या बेरिंगवरती. मजा आली, खूप मजा आली. फॅन्टॅस्टिक, व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. मंडळी, विनोदाची पेरणी करत हास्याचा मळा फुलवायला आता आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. तुम्ही बघत राहा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.